आठवा लाभ जो आहे, आठवा ठाय म्हणजे नामस्मरणाचा आठवा लाभ. तर नाम येते विघ्न परिहारी हेच केवी. जे येणारं विघ्न आहे, जीवावर येणारं जे विघ्न आहे, ते जर तुम्ही नामस्मरणामध्ये तल्लीन असाल, नामस्मरणामध्ये स्वतःला घडवून घेतलेला असाल, तर येणारं विघ्नही दूर होतं. येणारं विघ्न दूर होतं, परिहरतं. त्याला प्रमाण काय? ना बेलो पुरे महादायसाचे जाप्य प्रश्नाचे लिळेचे नन्याये. बेलोपुरी साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज भाद्रपद शुद्ध द्वितीया या दिवशी भर दुपारी 12 वाजता विशाल देव भडोच नगरीचे राजे, त्यांचा राजपुत्र हरिपाळ देव काही थोड्याशा आजाराने तो मृत झालेला आहे आणि त्याचं प्रेत भडोच्या स्मशानभूमीत नेलेलं आहे. सर्वीकडे दुःख आहे, सर्व प्रजा दुःखी आहे. शोकमग्न अशा ध्वनी वाजतायत वाद्यांच्या. आणि त्याच वेळेला घटना घडते आहे. द्वारकेमध्ये आमचे श्री चांगदेवराव 7 नंबरच्या पाताळ गुंफेमध्ये आहेत आणि त्यांची महिमा, त्यांची ख्याती ऐकून कावरुळी म्हणजे आजचं आसाम, कामाख्या, आजचं काठ आसाम, गुवाहाटी, तिथली ही हटयोगिनी आहे. हटयोगिनी म्हणजे जे सिद्ध साधक पुरुष आहेत, ज्यांनी सिद्धी स्वतः ईश्वराला प्रसन्न करून, शक्तींना प्रसन्न करून शक्ती कमवलेल्या आहेत आपल्या सामर्थ्याने, बळाने, तपाने. अशा सिद्ध साधकांची तपश्चर्या भंग करणं हे तिचं काम आहे, कामाख्याच. म्हणून चांगदेवरावांची महिमा ख्याती ऐकून, कारण तिचे सुद्धा 2 वेळा पोळलेले हात चक्रपाणी रावळांनी शांत केलेले होते द्वारकेहून. आणि त्यामुळे श्री चक्रपाणी रावळांची महिमा ख्याती ऐकून ती द्वारकेला गेलेली आहे, श्री चक्रपाणी रावळांचं ब्रह्मचर्य भंग करण्याकरता. चक्रपाणी रावळ आपल्या गुंफेत वासनावर बसलेले आहेत आणि ही त्या दारामध्ये जाऊन उभी आहे आणि आतमध्ये प्रवेश करण्याकरता त्याने एक पाय मध्ये टाकलेला आहे आणि एक पाय बाहेर आहे गुंफेच्या. चक्रपाणी रावळांनी त्याला आण घातली, शपथ घातली, तुला शपथ आहे श्री दत्तात्रय प्रभूंची, जर तू मध्ये आली तर. ती 7 अहोरात्र उभी आहे, 7 अहोरात्र बगर अन्न पाण्याची. चक्रपाणी रावळांचं फक्त तपोभंग करायचे म्हणून उभी आहे. शेवटी चक्रपाणी रावळांनी विचार केला की ज्या शरीराच्या लालसेने, आसक्तीने ही इथं आलेली आहे, हे शरीरच सोडायचं. आणि चक्रपाणी रावळांनी आपला अवतार तिथून सोडलेला आहे. आणि त्याच वेळेला हे प्रेत हरिपाळ देवाचं भडोच नगरीमध्ये स्मशानभूमीत आलेला आहे आणि त्या प्रेतामध्ये परकाया प्रवेश परमेश्वराने केलेला आहे. हरिपाळ देवाच्या शरीरामध्ये अवतार धारण केला. भाद्रपद शुद्ध द्वितीया म्हणून आपण तो श्री चक्रधर जयंती अवतार दिन म्हणून साजरा करतो, भर दुपारी 12 वाजता. आणि जे अमंगळ वाजणारे वाद्य होते, कारण शरीराची हालचाल झाली, हरिपाळ देवाने डोळे उघडले आणि लगेच शेजारी जे लोक होते त्या चितेला अग्नी देणारे त्यांनी पाहिलं. त्याच्या मुखावरचं वस्त्र काढल्यावर हरिपाळ देवाने डोळे उघडलेत, हालचाल चालू आहे. सगळे अमंगळ वाजणारे वाद्य मंगळामध्ये परिवर्तित झाले. सर्वीकडे हाकार जयकार सुरू झाला, कुमरोजी आला, कुमरोजी आला. आणि तेच हरिपाळ देव फक्त जो परमेश्वर अवतार आहे, आता त्या मोहमायेच्या गराड्यातून बाहेर पडायचे म्हणून फक्त व्यसन द्यूत खेळण्याचं निमित्त केलेले. द्यूतात खूप हारले. जी प्राणप्रिय पत्नी आहे कमळाऊसा, शेवटी पहा स्त्रियांवर बाजू आहे सगळी, की जे धन आहे, जी संपत्ती आहे, ते सर्व त्यांचंच आहे.
द्युतात हारले म्हणून कमळावसाला द्रव्य मागितलेले. कमळावसा म्हणते मी द्रव्य तुम्हाला देणार नाही, मी तुम्हाला दूध खेळा असं म्हणलेले नाही. आणि हे सगळं द्रव्य जे आहे माझ्या अंगावर जेवढं लेणं आहे, भांगार आहे, अलंकार आहेत, हे तुम्ही दिलेले नाही, हे माझ्या वडिलांनी दिलेले. हरिपाळ देव त्या ठिकाणी विनंती करतायत दे म्हणून, याच्या डबल तुला मी करून देईल. तू जेवढं मला अलंकार देणार आहे याच्या डबल अलंकार मी तुला देईल. पण तू कमळावशीने अलंकार दिले नाही. मोह, मोह संकुचित वंचकत्व हा जो दोष आहे स्त्री लेपाच्या ठिकाणी, नैसर्गिक हा दोष आहे. वंचून ठेवणे, पदार्थ वंचून ठेवणे, द्रव्य वंचून ठेवणे हा त्या लेपाचा तो गुणधर्म आहे. बस तेवढं निमित्त केलं हरिपाळ देवने, उदास झाले, खाणं पिणं सोडलं, रामयात्रेचा व्रत घेतलं. मला रामयात्रेला जायचं. वडील परवानगी देणार, कारण इकडे यादवांचं राज्य, तिकडे गुर्जर शिंगणाचं राज्य, दोघांचं हाडवैर आहे. म्हणून विशाळ देव हरिपाळ देवांना महाराष्ट्रात पाठवण्यासाठी तयार होत नव्हते. जर हा तिकडे गेला तर याच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ शकतं, म्हणून त्याला परवानगी देत नव्हते. पण त्यांनी शेवटी अनशन स्वीकारलं, आणि अनशन स्वीकारल्यामुळे उपवास, शरीर कृश होत चाललं. जो राजपुत्र आहे तो ग्लानी आली, चेहरा काळा ठिक्कर पडला, हातपाय बारीक झाले, तोंड बारीक झालं, गाल मध्ये गेले. आणि तेच ते रूप पाहून शेवटी मातेला, मालन मातेला कीव आली, आणि ती आपल्या पतीला म्हणते की याला जाऊ द्या, नाहीतरी हा प्राण सोडेल, याला जाऊ द्या. शेवटी नाईलाजाने हरिपाळ देवाला विठ्ठल देवाने सोबत फौज फाटा, सैनिक, घोडे सगळं सोबत देऊन त्याला पाठवलेलं आहे. आणि वृद्धपूर या ठिकाणी ते आल्यानंतर तिथे श्री गोविंद प्रभूपासून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. सालबर्डी येथे 12 वर्ष मौन अवस्थेमध्ये आमचे देव राहिले. नंतर झाडी गोंडवाडा, नंतर राहीर नांदेड, असे 12-12 वर्षाचे टप्पे आहेत स्वामींचे. आणि नंतर घोडाचोडी शिष्यासोबत किष्किंध पर्वताकडे गेले. तिथे घोडाचोडीच्या शिष्याने तो गाव जाळला आपल्या सामर्थ्याने. म्हणून ती उदासीनता स्वीकारून परत आमचे देव वृद्धपूरला श्री गोविंद प्रभूंना आपल्या गुरुला भेटण्यासाठी पुन्हा आलेले आहेत. आणि नंतर ज्योतधरणाचं कार्य जे महाराष्ट्रामध्ये त्यांनी केलंय. महाराष्ट्रामध्ये तत्कालीन जी सामाजिक परिस्थिती आहे, स्पृश्य अस्पृश्यता, जातीयता, व्रत, वैकल्य, कर्मकांड याचं स्तोम माजलेलं आहे सर्वीकडं. मनुष्य मनुष्यासोबत मनुष्यासारखा वागत नाहीये. सर्वसामान्य 3 वर्णातल्या लोकांना धर्म म्हणून वागण्याचा, धर्म म्हणून अभ्यासण्याचा कुठला अधिकार नाहीये. मठ मंदिरामध्ये आणण्याचा स्त्रियांना अधिकार नाहीये. धर्मग्रंथ वाचण्याचा अधिकार नाहीये, ऐकण्याचा अधिकार नाहीये. अशा कालखंडात स्वामी या ठिकाणी आलेत आणि हे सर्व बंधनं झुगारून देऊन स्त्रीला स्वातंत्र्याचा उद्घोष छिन्नस्थळी या ठिकाणी सारंग पंडितांना शिक्षापन करून आमच्या स्वामींनी स्त्रीला अधिकार दिला. बाईशाला प्रेमदान दिलं, पारध्यांना निरोपण केलं, हंगा येत शरण आली काही मरण असे. आणि सर्व प्राणी मात्र हे परमेश्वराचे मोक्षाचे अधिकारी आहेत, हा संदेश महाराष्ट्रामध्ये त्यांनी द्यायला सुरुवात केली. सर्व वर्णातल्या लोकांना धर्म आचरण्याचा अधिकार आहे, सर्वांना मठमंदिरामध्ये जाण्याचा अधिकार आहे. आणि नेमकं त्या काळचे जे धर्म मार्तंड आहेत त्यांना ही जिव्हारी लागलेलं आहे. म्हणून त्यांनी स्वामींच्या विरोधामध्ये कटकारस्थान करायला सुरुवात केलेली आहे. आणि वेरूळ येथे असताना हे जे ब्रह्मसानू महादासराम जे आहेत, रामदेव यादवांच्या दरबारातले, यांनी स्वामींना विषाने घोळलेल्या सुपाऱ्या त्या ठिकाणी दिल्या. त्याचाही देवाने स्वीकार केला. त्याच्यातून देव सही सलामत बाहेर पडले. पुन्हा हे कार्य चालूच आहे. परंतु त्यावेळची जे धर्ममाता, हे आमचा मार्ग उच्छेदिती, आमचा मार्ग म्हणजे जे काही अज्ञानी जीव आहेत, जे अज्ञानी जीव आहेत, मतिमूढ जीव आहेत, कारण त्यांना ज्ञानच नाहीये, धर्मग्रंथच अभ्यासलेले नाही, धर्माचे विचार ऐकलेले नाहीत, ज्ञान असणार कुठून? अज्ञानामध्ये जे सांगितलं तसं वागण्याची परिस्थिती. म्हणून तत्कालीन धर्ममार्तंडाने स्वामींना शेवटी अवयव छेदाची शिक्षा दिली. पुन्हा देवाने चकलांब्याला अवयव स्वीकारले.
विषाने घोळलेले सुपाऱ्या दिल्या, त्याच्यातून मी देव गेले. शेवटी जो जीव ज्याची प्रतिकारांत ही वाढत चाललेली आहे, हा जो प्रसव वाढत चाललेला आहे, शेवटी त्याचा परमेश्वरापर्यंत ती ठी पुरणार आहे, परमेश्वरापर्यंत ते हत्येचं पातक जाणार आहे. म्हणून परमेश्वराचंनीच उदासीनता स्वीकारली, अभिमान सोडलेला आहे आणि हा देव आता उत्तरापंथी जाण्यासाठी तयार झालेला आहे. की जे शत्रू लोक आहेत, ज्यांच्या मनामध्ये आमच्याबद्दल विरोध आहे, त्यांच्या मनाप्रमाणे होऊन जाऊ द्या. हे तर जततूच असे प्राणिया येत जततूच असे स्वामींच्या मुखातले वाक्य आहेत की विरोधकांना त्यांची जी विरोधाची धार आहे ती जास्त होत चाललेली आहे आणि आमच्यामुळे त्यांचे इथे जी काही बसतान आहे त्यांनी धर्माचं धर्म पांडित्याचं त्याला उच्छेद बसतोय. म्हणून आम्हीच आता महाराष्ट्र सोडून उत्तरापंथी जातोय, कारण अनंत जीवाच्या सातर्या पसरली असती, त्याही जीवांचा उद्धार करणारा दुसरं कोण परमेश्वर आहे, त्यांचाही उद्धार आम्हाला करायचंय. म्हणून देव उत्तरापंथी जायला तयार झालेत. सर्व भक्तजन उदास झालेत, दुःखी झालेत आणि देवाला प्रार्थना करतायत की तुम्ही उत्तरापंथी जाऊ नका, आम्हाला सोडून तुम्ही जाऊ नका. सर्व शोकमग्न आहे, सर्व दुःखामध्ये व्याकुळ आहेत. आचार्यांची अवस्था बिकट झालेली आहे. जर भिक्षेला गेलो तर देव कधी निघून जातील, म्हणून पटकन भिक्षेला जायचं आणि लगेच स्वामींच्या सेवेला उपस्थित व्हायचं. त्यांची शेवटची जी धावपळ आहे बेलापूर येथे असतानाची, ती चरित्रामध्ये सर्व आपण पाहतोय. अशा अवस्थेमध्ये आहे. म्हणून महादाईसा देवाला म्हणते की परमेश्वरा तू जी स्वीकारलेली ही प्रवृत्ती आहे उत्तरापंथी जाण्याची, ही प्रवृत्ती तुम्ही भंग करा, ही प्रवृत्ती तुम्ही भंग करा. तुम्ही उत्तरापंथी जाऊ नका, आम्हाला वियोग देऊ नका. त्यावेळेला देवाने 3 शर्ती ठेवलेल्या आहेत, 3 अटी ठेवल्या. मग पहिली अट होती लक्ष जाप्य करा, 1,00,000 स्मरण तुम्ही करा तर आमची प्रवृत्ती भंगेल. दुसरी अट होती की मैम भट्ट जर येतील तर त्यांना आम्ही श्रीमद भगवद्गीता वाखाणू, कारण ते पंडित आहेत, संस्कृतचे ते जाणकार आहेत, षडशास्त्र संपन्न विद्वान आहेत, म्हणून त्यांना गीता समजून सांगायला आम्हाला वेळ लागणार नाही. ही दुसरी शर्त होती. आणि तिसरी अट होती की ज्या रामदेव यादवांनी आम्हाला बंदिस्त करून आणायला सांगितलेले देवगिरीला, राजा जर प्रत्यक्ष आमच्याशी जर स्वतः बोलला तर सुद्धा आमची प्रवृत्ती भंग, फक्त राजांनी स्वतः बोलायला पाहिजे. ही जे महादाश्रम मधली जी आहेत 3 जणी यांच्या म्हणण्यावर नाही, परंतु या 3ही गोष्टी त्यावेळेला घडलेल्या नाहीत. म्हणून हे आलेले की तरी नाम येते विघ्नहरी हेच केवी. इथे सांगण्याचा मतितार्थ हा आहे भाईदेवासांचा की नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जो उभय दृश्य परमेश्वर अवतार, जो उदास झालेला आहे जीवाच्या या काळ्या कृत्यामुळे, चुकीच्या वर्तनामुळे, चुकीच्या तरी परमेश्वर जर नामस्मरण जर साधकाला घडेल, जर तुम्ही परमेश्वराचा साधक, परमेश्वराचा भक्त नामस्मरण जर करेल तर ही प्रवृत्ती सुद्धा भंग पावेल. येणारा जे विघ्न आहे ते विघ्न उपशमेल, ते विघ्न टळेल. एवढं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. म्हणून ती आड घातली देवाने, पहिले लक्ष जाप्य करा. म्हणून नाम येते विघ्न हरी, येणारं जे विघ्न आहे, जे निर्माण झालेले जीवाच्या कर्मामुळे, ते विघ्न परिहार करण्याचं सामर्थ्य परमेश्वराच्या नामामध्ये आहे. कारण परमेश्वराचं नाम हे तुम्हाला कवच आहे, तो सतत तुमच्या सोबत आहे. नाम म्हणजे परमेश्वर सतत तुमच्या समवेत आहे. म्हणून प्रत्यही परमेश्वराचं नामस्मरण आपण करायला पाहिजे. शयनासनी का सांगितलं परमेश्वराने? जर नामस्मरण करत करत जर तुम्ही झोपले आणि स्मरण करता करता जर झोप लागली तर जितक्या वेळ तुम्ही झोपले तो पूर्ण वेळ स्मरणामध्ये लेखी. 5 तास झोपा, 6 तास झोपा, तो पूर्ण वेळ स्मरणात लेखी. कारण जेने अध्यासी निजेला तेनेच अध्यासी उठ. नामस्मरण करत जर तुम्ही झोपले
तर उठल्याबरोबर तुम्हाला पुन्हा तुमच्या हातामध्ये गाठीच आहे. आणि जेणे अध्यासी निजला तेनेच अध्यासी जे उठतो. जो विचार करून तुम्ही झोपता त्याच विचाराने, जर कुठे गावाला जायचं असेल आपल्याला, आपण सांगितलं आपल्याला इतक्या वाजता उठायचंय, बरोबर जाग येते, कारण तो अध्यास आहे, मनाने घेतलेला अध्यास आहे. कोणाला उठवायची गरज पडत नाही, आपणच उठतो. तसं परमेश्वर नामस्मरण करत करत जर झोपले तर तुम्ही नामस्मरणानेच उठसाल. म्हणून परमेश्वराने सांगितलं की शयनासनी भोजनी परमेश्वर व्हावा, तो पूर्ण काळ तुमचा स्मरणात लेखी लागतो.